Okay. Good morning, friends. And the last part of this study of the leech in the form of the embryonic development, which is continued today. And in this topic, we focus step by step and discuss about the fertilization of the leech, then the cocoon formation, last that is a development and related exercise, especially to that of this reproductive system, male and the female. आणि सगळ्यात शेवटचा जो आहे एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट याबद्दल आपण एक्सरसाइज सुद्धा बघणार आहोत. ओके, नाव फर्स्ट पॉइंट दॅट इज अ कॉप्युलेशन. कॉप्युलेशन आपल्या सिलेबसला जरी इन्क्लूड केला गेला नसला तरी तो तेवढाच महत्वाचा आहे. फर्टिलायझेशनची सुरुवातच जी आहे ती किंवा मेटिंगची सुरुवातच जी आहे त्याला आपण कॉप्युलेशन असं आपण म्हणू. तिथून खऱ्या अर्थाने आपल्याला समोरची प्रोसेस चालू होणार आहे. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल मोस्ट टुवर्ड द कॉप्युलेशन and it takes place in the months of the March and the April. हे 2 महिने जे आहेत अतिशय महत्वाचे आहेत. ठीक आहे. आणि ह्या पिरियड मध्ये थोडासा उन्हाळा असं आपण म्हणतोय आणि या उन्हाळ्याच्या पिरियड मध्ये कॉप्युलेशन त्या दोघांचं मीटिंग होते. ठीक आहे. ड्युरिंग कॉप्युलेशन नेमकं काय होतं आपण मागे वारंवार म्हटलं गेलं की दॅट animal that leeches are the hermaphrodite, both sexes are present. त्याला आपण मोनोइशियस असं आपण म्हणतो. ठीक आहे. मग अशा वेळेस दोन्ही सेक्सेस प्रेझेंट असल्यामुळे त्यांच्यामध्ये मीटिंग कशा पद्धतीने होईल. ठीक आहे. हिअर टू लिचेस which come together एकत्र येतात बाय देअर व्हेंट्रल सरफेसेस इन अपोजिट डायरेक्शन. व्हेंट्रल सरफेसेस म्हणजे वरचा जो पोर्शन आहे त्याला आपण डॉर्सल म्हणतोय. अपोजिट हा जो पोर्शन जो दिसतो त्याला आपण व्हेंट्रल पोर्शन म्हणतो आपण. हे दोघही पोर्शन जे आहेत ही लीच आणि ही लीच दोन्ही आता आपण विचार करू की हा अँटेरियर एंड आहे आणि हा पोस्टेरियर एंड आहे. अँटेरियर सकर आणि पोस्टेरियर ह्याच पद्धतीने ते असेल. दोन्ही लीच या पद्धतीने येतील. का बरं असे येतील कारण अपोजिट साइडने येतील अपोजिट डायरेक्शन येतील. त्याचं कारण असं की मेल जेनायटल पोअर आणि फिमेल जेनायटल ओपनिंग किंवा पोअर हे दोघांमध्ये इथे 10th नंबरला मेल असेल आणि 11th नंबरला फिमेल ओपनिंग असेल. याच पद्धतीने तिथे असेल 10th नंबरला आणि 11th नंबरला. जेव्हा हे अपोजिट येतील आहेत त्यावेळेस मेलची ओपनिंग फिमेल जेनायटलशी कोरिलेट करेल आहे आणि याची मेलची ओपनिंग इथे फिमेल जेनायटल सोबत कोरिलेट करेल आहे. आणि म्हणून दोघेही काय करतात इथे अपोजिट डायरेक्शननी एकत्र येतात आणि मीटिंग होते. सो दॅट द मेल अपर्चर ऑफ ईच एंड or of each that leads which is opposite to the female aperture of the other one here. ठीक आहे ना. आता इथे इमॅजिन करू की इथे ओपनिंग्स आहेत. ठीक आहे ना. आता हा झाला अँटेरियर या डायग्राम मध्ये. ठीक आहे. आणि दिस इज द पोस्टेरियर हे तुम्हाला लक्षात येत आहे. आणि हा सुद्धा इथे जो एंड दिसतो दिस इज द अँटेरियर एंड अँड दिस वन इज द पोस्टेरियर एंड सपोज टू बी. आता अँटेरियर एंड तर इथे आपण विचार करू की इथे जे पोर जे आहेत ठीक आहे या बाजूला पोर असतील आणि हा एक पोर असेल. 2 पोर कुणाचे ह्या लीचचे. या लीचला आपण शॉर्ट मध्ये आपण नाव देतो ए असं आपण म्हणतो. ओके. अँड दिस लीच इज द बी. ह्याच्या बीच्या ओपनिंग कुठे असेल त्याच पद्धतीने असेल इथे या बाजूला आणि दिस वन इज द हिअर. मग आता ही जी आहे याची ओपनिंग ही झाली मेल. ओके. आणि ही जी झाली दॅट इज अ फिमेल या पद्धतीने. आणि इथे ही जी दिसते पहिली जी ओपनिंग आहे अँटेरियर साइडची तिला आपण मेल ओपनिंग म्हणतोय विच इज लोकेटेड ऑन द 10th सेगमेंट. आणि ही जी दिसते याला आपण फिमेल असं आपण म्हणतो. आलं लक्षात. मेल आणि फिमेल इथे झालंय इथे फिमेल आणि मेल या बाजूला झालंय. म्हणजे दोन्ही ओपनिंग्स एकत्र येतात दोन्ही लीचच्या आणि मेटिंग होते. द पेनिस ऑफ ईच that is a male genital external organ enters the vagina of the other which shows mutual exchange of the spermatophore. But जरी आपण म्हणतो की that fertilization is the internal fertilization. ठीक आहे. परंतु खास करून क्रॉस फर्टिलायझेशन असं म्हणायला हरकत नाही. ठीक आहे ना. इंटरनल फर्टिलायझेशन तर आहेच. ठीक आहे. कारण की जेणेकरून पेनिस इन्सर्ट टू द वजायना ऑफ द अदर लीच. ठीक आहे ना. अँड व्हायवा दॅट एक्सचेंज होते एक प्रकारे. इथे इंटरनल फर्टिलायझेशन होत असताना क्रॉस फर्टिलायझेशन हा सुद्धा शब्द लक्षात ठेवायचा. अँड थ्रू विच द स्पर्मॅटोफोर हा शब्द ऐकला असेल द ग्रुप ऑर द बंडल ऑफ द स्पर्म्स. ठीक आहे. which are releases into the female genital pouch or vagina. Copulation may occur on the land or in the water.
पाण्यामध्ये किंवा थोडासा पाणथळ जो भाग असेल तिथे कॉप्युलेशन होईल, जो लँडचा भाग असेल तिथे. इट लास्ट फॉर एन अवर आफ्टर विच द टू वॉर्म्स सेपरेट. जवळपास 1 तास त्यांचं मीटिंग चाललेलं आणि आफ्टर 1 अवर दे सेपरेट वन टू अनदर. हे झालं कॉप्युलेशन. यामध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, कुठल्या महिन्यामध्ये होते, मार्च एप्रिल मध्ये. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट वन दॅट इज अ फर्टिलायझेशन. हिअर इंटरनल फर्टिलायझेशन विच इज ऑब्झर्व. 2 प्रकारचे फर्टिलायझेशन आपल्याला माहिती आहे. एक्सटर्नल, अशा वेळेस सिमेंट जे आहे बाहेर टाकलं जातं आणि ओव्हा जे आहेत मॅच्युअर एग, ठीक आहे ना, ते सुद्धा बाहेर टाकले जातात शरीराच्या आणि तिथे खऱ्या अर्थाने शरीराच्या बाहेर मीटिंग होते. इथे इंटरनल फर्टिलायझेशन मध्ये काय, तर फिमेल जेनायटल पाऊच मध्ये किंवा वजायनामध्ये पेनिस इन्सर्ट केल्यानंतर जे सिमेंट जे आहे इथे खास करून स्पर्मॅटोफोरच्या रूपामध्ये जात आहे. सिमेंट जे आहे ते ओव्हा सोबत मेट होते. हे महत्वाचं म्हणजे इनसाइड द बॉडी अकर्स इन द वजायना ऑफ द each leaf. Next point is that what the fertilization, the fertilized eggs are discharged through the female genital aperture into the cocoon or ootheca where further development occurs. आता काय, हे हा पॉइंट महत्वाचा आहे. ह्या पॉइंटला धरून आपण समोरच्या स्लाइड मध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. काय म्हणताय ते, द फर्टिलाइज एग. आता काय फर्टिलाइज एग म्हणजे काय, ओव्हा आणि स्पर्म यांचं फ्युजन झालंय आणि आता खऱ्या अर्थाने तो फर्टिलाइज एग तयार झाला. ठीक आहे, आर डिस्चार्ज थ्रू द फिमेल जेनायटल अपर्चर, आतमध्ये बॉडीच्या, इन टू द ककून. एक ककून तयार होते. आता तो बॉडीच्या बाहेर पडते. आता काय, फर्टिलाइज एग. परंतु कसल्या रूपामध्ये, एक प्रकारे आपण इमॅजिन करू, सपोज दिस इज द एग अँड हिअर इज द स्पर्म. ओके, या दोघांचं फ्युजन झाल्यानंतर काय झालं, फर्टिलाइज एग तयार झाला. आणि हा फर्टिलाइज एग जो आहे हा आता कुठे पडेल, बॉडीच्या बाहेर पडेल. बॉडीच्या बाहेर पडल्यानंतर एक ककून सारखा एक जो ऑर्गन तर म्हणणार नाही, एक ककून तयार होईल आणि ह्या ककून मध्ये सगळे जे एग जे आहेत, फर्टिलाइज एग, जेणेकरून 8 ते 10च्या नंबर मध्ये इथे काय होतील, इथे रिलीज होतील आहेत आउटसाइड द बॉडी. ठीक आहे, बघू आपण ह्यानंतर. द नेक्स्ट पॉइंट इज दॅट, इथे आता खऱ्या अर्थाने बघा मेटिंग झालेली आहे. पहिली जे स्टेप जे दिसते दॅट इज अ मेटिंग, विच इज इनर ट्वाइन अँड क्रॉस फर्टिलायझेशन मे अकर. क्रॉस फर्टिलायझेशन मग अशी म्हटलं होतं आपण, इंटरनल तर आहे, इनर ट्वाइन. ठीक आहे ना, इंटर ट्वाइन आहे म्हणजे इंटरनल फर्टिलायझेशन होते, त्यासोबतच क्रॉस फर्टिलायझेशन होते. ठीक आहे ना. सेकंड, द पॅरेंट लीच सिक्रेट्स अ ककून अँड डिपॉझिट्स इज एग. हा जो पोर्शन जो आहे, ठीक आहे, याला आपण नाव देतोय, इथे खऱ्या अर्थाने ककून तयार होते आणि हळूहळू त्या ककून मध्ये एग्स डिपॉझिट केले जातात किंवा फर्टिलाइज एग असं आपण म्हणतोय. तिसरी स्टेप, ठीक आहे, आता इथे जो तयार झाला हा जो दिसतोय जाड पोर्शन दिसतो स्किनचा, यालाच आपण नाव देतोय क्लायटेलम. नाव लक्षात आलं असेल तुमच्या, क्लायटेलर रिजन 9th 10th आणि 11th सेगमेंटला असतो आणि तो ऍक्टिव्ह होतो केव्हा, ब्रीडिंग सीझन मध्ये. हे अगोदरच्या टॉपिक मध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथे हा क्लायटेलम, याच्या आतमध्ये क्लायटेलर ग्लँड्स असतात आणि क्लायटेलर ग्लँडचं महत्वाचं फंक्शन काय, ककून तयार करणे. ठीक आहे ना, एक फॉगी किंवा फ्रॉथी एक मटेरियल, फोम लाईक एक मटेरियल तयार होतं, त्याला आपण ककून म्हणतोय. आणि त्या ककूनच्या आतमध्ये काय असतात, डिपॉझिट इट्स एग आउटसाइड द बॉडी, त्या ककून मध्ये. तिसरी स्टेप, द लीच विथड्रॉज फ्रॉम अँड सील द ककून. आता हा ककून कुठे होता, इथे होता. कुठे, खास करणं क्लायटेलमच्या बाजूला. हळूहळू तो पोझिशन आपली समोर नेतोय. इट ट्रान्सफर स्टेप बाय स्टेप टुवर्ड द अँटेरियर एंड, दॅट इज अ विथड्रॉज फ्रॉम अँड सील्स द ककून. हळूहळू तो समोर सरकतोय आणि इथे शरीराच्या बाहेर किंवा अँटेरियर एंड ऑफ दॅट बॉडीच्या बाहेर तो एक प्रकारे रिलीज करतोय किंवा बाहेर टाकल्या जाते. द हिडन ककून ड्राईज टू फॉर्म द फोम लाईक क्रस्ट. आता तो ककून बाहेर पडला शरीराच्या पूर्णपणे आणि तिथे मटेरियल जे आहे, खास करून सॉइल जे असेल ते पूर्णपणे बाहेरनं एक आवरण येतंय, ड्राईड होतंय ते आणि तसंच काही दिवसांसाठी ते निश्चित पडून येतंय. आतमध्ये काय एग्ज आहेत, फर्टिलाइज एग असं आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये त्याची पूर्णपणे डेव्हलपमेंट होते आणि डेव्हलपमेंट झाल्यानंतर समोर लार्व्हलच्या रूपामध्ये ते लीच बाहेर पडते. ठीक आहे, बघू आपण समोर. नंतरचा भाग जो आहे फर्टिलायझेशन आपला कम्प्लीट झालेला पोर्शन. नेक्स्ट मूव्स टुवर्ड द ककून फॉर्मेशन अँड द डेव्हलपमेंट. ठीक आहे, first is the cocoon formation. After copulation, cocoons are formed
इन एप्रिल, मे अँड जून. मार्च आणि एप्रिल महिना हा कसला होता, पॉप्युलेशनचा किंवा मेटिंगचा. आणि त्याच्यानंतर ककून फॉर्मेशन तयार होतं. तर ही पिरियड किती असेल आहे, ककून फॉर्म बिटवीन द एप्रिल, मे अँड द जून पर्यंत ती प्रोसेस चालते. द क्लायटेलम विच फॉर्म्स इन द 9 to 11 सेगमेंट्स ड्युरिंग ब्रीडिंग सीझन, हे आपल्याला माहिती आहे. इट्स ग्लँड, त्याला आपण नाव देतो क्लायटेलर ग्लँड असं आपण म्हणतोय, विच सिक्रेट्स स्नो व्हाईट फ्रॉथी गर्डल विच हार्डन्स टू फॉर्म द ककून. ते कंटिन्युअस सिक्रेट करत असतात ब्रीडिंग किंवा मेटिंगच्या नंतर. कुठल्या ग्लँड, क्लायटेलर ग्लँड विच आर लोकेटेड इन द क्लायटेलम ऑफ द सेगमेंट 9th, 10th अँड 11th. एक स्नो व्हाईट, पांढरा शुभ्र एक फ्रॉथी सिक्रेशन सिक्रेट करीत असतात आणि तो हवेशी कॉन्टॅक्ट झाल्यामुळे हार्ड बनतोय, त्याला आपण नाव देतो ककून. द क्लायटेलर ग्लँड्स secrete albuminous fluid into the cocoon for the nourishment of the fertilized ova. हा पॉइंट लक्षात ठेवायचा. Nourishment for the fertilized ova which is carried by the secretion secreted by the क्लायटेलर ग्लँड. आणि त्या सिक्रेशनला आपण नाव देतोय अल्ब्युमिनस फ्लुइड. अल्ब्युमिन आहे म्हणजे प्रोटीन आहे आणि तो एक प्रकारे नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. ठीक आहे. आता ह्या लीच ह्या पहिल्या इमेज मध्ये आपल्या लक्षात येतं की इथे तुम्हाला क्लायटेलर रिजन दिसतोय किंवा क्लायटेलम दिसतोय आणि ककून फॉर्मेशन किंवा ककून फॉर्मेशन साठी जे सिक्रेशन आहे ते सिक्रेट करण्याचं काम करत असतंय. त्याचं मॅग्निफिकेशन या इमेज मध्ये आपल्याला दिसतंय. ठीक आहे. मसल्स आपल्याला दिसतात, इपिडर्मिस दिसतंय, जेणेकरून ते काय करतंय, सिक्रेट करत असतंय. नेक्स्ट पॉइंट इज दॅट द ककून इज देन पास्ड ओव्हर द हेड ऑफ इच इंडिव्हिज्युअल. मेटिंग झाल्यामुळे दोन्ही सेपरेट झालेत. आता त्याच्यानंतर मेटिंग कंप्लीट झाल्यानंतर हे दोघंही काय करतील आहेत, ठीक आहे, ककून फॉर्मेशन सुरुवात करतील. कुठल्या रिजन मध्ये, कुठल्या एरियामध्ये, खास करून क्लायटेलर रिजन मध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ककून हा बाहेर पडतोय. दुसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला ड्राईड ककून दिसतोय. ठीक आहे. पूर्ण सिक्रेशन जे झालेलं आहे कशामुळे झालंय, क्लायटेलर ग्लँडमुळे. आणि आतमध्ये काय असेल, फर्टिलाइज एग आपल्याला दिसतील. ठीक आहे. As the leech withdraws its anterior end by rhythmic movement, the prostomial gland secretes two polar plugs of the cocoon. एकदा सिक्रेशन पूर्णपणे झालंय, ककून तयार झालेला आहे, एक त्याच्यामध्ये आणि हळूहळू स्टेप बाय स्टेप तो अँटेरियर पोर्शन कडे वळतोय. म्हणजे अँटेरियर सकर ज्या बाजूला आहे तिकडे तो जातोय ककून. ठीक आहे. त्याला एक प्रकारे पुशअप केलं जातंय. आता अँटेरियर पॉइंटला काय, प्रोस्टोमियम आहे. and inside the prostomium or inner lining what present, the prostomial glands are present. That glands which secrete certain secretion. आणि ते काय करते, टू पोलर प्लग्स तयार करते. म्हणजे दोन एंड आपण बघूया. आपण हा ककून आहे, ककूनचा हा एक पोलर प्लग आणि खालच्या बाजूला दुसरा पोलर प्लग. हे पोलर प्लग तयार करण्याचं काम कोण करतंय, दॅट द प्रोस्टोमियल ग्लँड्स विच आर प्रेझेंट इन द प्रोस्टोमियम. ठीक आहे. नंतर आता समोरचा भाग आहे. एक प्रकारे आपण म्हटलं की ठीक आहे, ककून फॉर्मेशनची सुरुवात झालेली आहे. आता ककून फॉर्मेशन कसं होतंय, ठीक आहे, हे आपण स्टेप बाय स्टेप बघितलं, त्यालाच आपण कंटिन्यू करतोय. द ककून इज अन अंबर कलर, म्हणजे थोडासा ब्राउनिश कलर किंवा ग्रे कलर असं आपण म्हणतोय, अंबर कलर. ठीक आहे. केमिकल्स जे अंबर कलर किंवा ब्लॅकिश किंवा ब्राउनिश कलरच्या बॉटलमध्ये असतात तो कलर, त्याला आपण अंबर कलर असं आपण म्हणतोय. अंबर कलर बॅरेल शेप स्ट्रक्चर. बॅरेल म्हणजे असा लंबगोल एक प्रकारे. तेलांच्या बॅरेल जे असतात या पद्धतीने वरचा जो भाग जो असतो हा पोर्शन आणि लोअर साइड हा थोडासा मोठा असतो या पद्धतीने. दॅट इज अ बॅरेल शेप असं आपण म्हणतो. ठीक आहे. दिस वन इज नाव. नेक्स्ट वन, त्याचं साईज किती असेल, अराउंड 30 मिलीमीटर टू 15 मिलीमीटर इन द साइज. ओके. इट हॅज अन आउटर स्पॉन्जी लेअर अँड इनर टफ कायटिनस लेअर. आता ह्या डायग्राम मध्ये आपण सगळ्यात खाली बघतो आपण आउटर स्पॉन्जी लेअर दिसते. हा ककून आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. तयार झालेला ककून एक प्रकारे आउटर स्पॉन्जी लेअर आणि इनर टफ कायटिनस लेअर असं आपण म्हणतो. ठीक आहे. इथे इनर मेम्ब्रानस लेअर असं म्हटलं गेलेलं आहे आणि मेम्ब्रानस लेअरच्या जस्ट आउटर साइडला किंवा तीच एक प्रकारे म्हणायला हरकत नाही कायटिनस, दॅट इज अ टफ कव्हरिंग विच इज प्रेझेंट. ठीक आहे. आणि विच गिव्ह द प्रॉपर प्रोटेक्शन to the against the various environmental factors or even to the prey also. Next point, the cocoon are always laid in moist mud but never in the water. आता मेटिंग जे आहे एक प्रकारे कुठे होतात तर वॉटर किंवा लँड पोझिशनला होते. ककून जेव्हा बाहेर टाकले जातात
तर कुठेतरी जे मॉइस्ट सॉइल असेल आहे, मॉइस्ट मड म्हणायला हरकत नाही, परंतु पाण्यामध्ये कधीच जात नाही. का बरं? कारण की जे फ्रॉथी सिक्रेशन जे ते पाण्यामध्ये मिक्स होऊन अल्टिमेटली त्याचा इम्पॅक्ट कुणावर होणार आहे? एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट होणार आहे, की जे एग जे आहेत त्या ककूनमध्ये होत असतील. त्याच्यामुळे थोडंसं मॉइस्ट ओलसरपणा मातीमध्ये असेल त्या ठिकाणी ककून जे आहेत तिथे बाहेर टाकले जातात. ककून फॉर्मेशन टेक्स अबाउट 6 hours. 6 तासामध्ये पूर्णतः ककून तयार होतोय आणि स्टेप बाय स्टेप तो समोर टाकला जातोय फ्रॉम द अँटेरियर एंड. जे या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय लीच आहे, फ्रॉथी गर्डल असं आपण म्हणतोय. कुठे असते ते क्लायटेलम मध्ये, ठीक आहे ना, क्लायटेलर रिजन मध्ये आहे हळूहळू. आणि हा देतो प्रोस्टोमियम, कारण की दोनही महत्वाचे आहेत, क्लायटेलम आणि प्रोस्टोमियम. क्लायटेलम मुळे एक प्रकारे फ्रॉथी गर्डल किंवा सिक्रेशन तयार झालं आणि त्याला आपण ककून असं आपण म्हणतोय. ककून मध्ये 2 लेयर्स दिसतात. आउटर जी दिसते तिला आपण नाव दिलंय स्पॉन्जी लेअर, आणि इनर जी दिसतंय तिला आपण नाव देतो कायटिनस लेअर. ठीक आहे. हळूहळू हे सिक्रेशन समोर जात असते, म्हणजे कशा रूपामध्ये? ककूनच्या रूपामध्ये. ठीक आहे. आता जेव्हा एंडला येतंय, एंडला म्हणजे बॉडीच्या अँटेरियर पार्ट कडे येतंय, त्यावेळेस पहिला प्लग तयार होते, त्याला आपण नाव देतो अँटेरियर पोलर प्लग. कोण तयार करतं अँटेरियर पोलर प्लग? तर प्रोस्टोमियम, जे अँटेरियर एंडला प्रेझेंट असते. ठीक आहे, तर प्रोस्टोमियम. आता हा एक एंड समोर गेला, बॉडीच्या समोर निघून गेला. आता समोर हा एंड दिसतोय बॉडीचा अँटेरियर एंड. इथे सुद्धा दुसरा एक पोलर प्लग तयार झाला, दोन्ही अपोजिट एंडला असतात. अँटेरियर पोलर प्लग तयार केला गेला प्रोस्टोमियल ग्लँडमुळे. आता दुसरा पोलर प्लग, त्याला आपण नाव देतो पोस्टेरियर पोलर प्लग असं आपण म्हणतोय. also secreted by the prostomial glands which are present in the prostomium. ठीक आहे. आता नंतर आता खाली जे दिसतंय इथे पूर्णपणे ककून दिसतंय आणि आतमधलं सिक्रेशन दिसतंय, त्याला आपण अल्ब्युमिन म्हणतोय. अल्ब्युमिनस ग्लँड जे असतात खास करून किंवा क्लायटेलर ग्लँड विच सिक्रेट द अल्ब्युमिन सिक्रेशन, आणि ते आतमध्ये पूर्णपणे पोर केलं जातं, ते स्टोअर केलं जातं. कशासाठी? नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रियोज. नंतर आहे डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो प्रोसीड्स विद इन द ककून, जे आपण वारंवार एक्सप्लेन करतो या बाबतीमध्ये. इन इच ककून मे कंटेन्स 1 to 24 एम्ब्रियोज. 1 ते 24 एम्ब्रियोज त्यामध्ये राहू शकतात. 1 ते 24 याचा अर्थ काय? डिपेंड्स ऑन द एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, व्हॉट युअर त्या कंडिशनला. आणि ह्या हिशोबाने जवळपास 1 ते 24 एम्ब्रियोज त्यामध्ये प्रेझेंट राहू शकतात. इन द ककून डेव्हलपिंग एम्ब्रियोज फीड्स ऑन द अल्ब्युमिन. ठीक आहे. अल्ब्युमिन त्यामध्ये सिक्रेट केलेलंच आहे ऑलरेडी क्लायटेलर ग्लँडमुळे, आणि त्यामध्ये डेव्हलपिंग एम्ब्रियोज जे आहेत त्या तो जे अल्ब्युमिन जे आहे, एक प्रोटीन जे आहे ते फीड करतात आणि त्याची डेव्हलपमेंट होत असते. ऍट द टाइम ऑफ हॅचिंग, आता पूर्णपणे डेव्हलपमेंट झालेली आहे कुणाची? त्या एम्ब्रियोची, आणि अजूनही ते ककून मध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. आता आपण विचार करू की सपोज जर द स्मॉल लिचेस आर प्रेझेंट, लार्वल फॉर्म्स कंप्लीट त्याची डेव्हलपमेंट झालेली आहे. ऍट द टाइम ऑफ हॅचिंग आता ते बाहेर पडतील आहेत. पोलर प्लग्स ड्रॉप्स ऑफ. ठीक आहे ना, हे जे पोलर प्लग आहेत हे बाहेर निघून जातात. खऱ्या अर्थाने ही एक प्रकारे समोर येणारी ओपनिंग आहे की तिथून ते लार्व्ही बाहेर पडतील किंवा लिचेस बाहेर पडतील. अँड फायनली यंग लिच विच एस्केप फ्रॉम द ककून. हळूवारपणे स्टेप बाय स्टेप यंग जे लीच जे आहेत तिथनं ते लीच बाहेर पडतील थ्रू दिस अँटेरियर or even the posterior plug here. Development is a direct. Indirect म्हणजे मगाशी आपण वारंवार म्हणतो की लार्वल समजण्यासाठी, कारण की त्यांचा साईज छोटा असल्यामुळे, परंतु त्याला आपण यंग लीच म्हटलंय कारण की त्याच्यानंतर फीड झाल्यानंतर ते लगेच ऍडल्ट होऊन जातील. त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी असेल, सेक्शुअल मॅच्युरिटी ची एक प्रकारे सुरुवात झालेली असेल, त्याच्यामुळे ते लार्वा तरी म्हणता येणार नाही, बट वी से दॅट यंग लीचेस. अँड हिन्स दॅट यंग लीचेस विच देन ट्रान्सफॉर्म इन टू द दॅट adult, आणि त्या डेव्हलपमेंटला आपण नाव देतोय दॅट डायरेक्ट डेव्हलपमेंट. देर इज नो लार्वा अँड इट इज कम्प्लिटेड विद इन द 14 days. 14 दिवसामध्ये तो यंग लीच विच ट्रान्सफॉर्म इन टू द ऍडल्ट बाय द सेक्शुअल मॅच्युरेशन, आणि हे दिवस लागतात जवळपास 14 दिवस. ओके. हे काही इमेजेस जे आहेत तुमच्या माहितीसाठी, जेणेकरून जास्त सोपं वाटेल ते. हा दिसतो तुम्हाला ककून. ककूनचा एक सेक्शन जर घेतला किंवा त्याच्या आतमध्ये नेमके जर काय दिसेल तर दॅट लार्वल फॉर्म्स दिसतात, आपण यंग लीच असं आपण म्हणतोय. आणि इथे जर बघितलं या डायग्राम मध्ये तर इथे हा एक जो दिसतोय दॅट इज, आणि याही बाजूला दुसरा अँटेरियर आणि पोस्टेरियर पोलर प्लग असं आपण म्हणतोय.
या पोलर प्लग मधनं बाहेर येणारी ही लीच, ठीक आहे. आणि अनेक जे असतात यामध्ये लीच पोलर प्लग मध्ये आफ्टर हॅचिंग मॅच्युरिटी झाल्यानंतर ते बाहेर पडताना ही दुसऱ्या डायग्राम मध्ये नंतरच्या डायग्राम मध्ये दिसतात. हा दिसतो इथनं पोलर प्लग आणि ते डार्क दिसतंय आतमध्ये, याचा अर्थ आहे की दॅट लिचेस विच कम्स आउट, यंग लिचेस विच आर कम्स आउट. इथे काही बाहेर पडलेले दिसतात, याही डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतात आणि हे त्याचं मॅग्निफिकेशन आपल्याला इथे दिसतंय. लक्षात तुमचं. इथे आपला हा टॉपिक संपलाय. समोर आता आपण शेवटच्या पार्टकडे वळतोय, दॅट इज अ एक्सरसाइज. ठीक आहे. एक्सरसाइज मध्ये लक्षात ठेवायचं तुम्हाला, now most for the question. The first question is, leeches are blank animals, unisexual, hermaphrodite, monoecious, both B and C. Yes, काय आन्सर असू बी. बी. बी हर्मॅफ्रोडाइट. हर्मॅफ्रोडाइट. परत एकदा लक्षात ठेवायचं, युनिसेक्शुअल, हर्मॅफ्रोडाइट, मोनोशियस. Both B and C. आन्सर इज बोथ बी अँड सी. ठीक आहे. इथे हर्मॅफ्रोडाइट आपल्याला माहिती आहे, हा पॉप्युलर शब्द आहे लिचेसच्या बाबतीमध्ये, पण मोनोशियस याचा अर्थ की बोथ, मोनो मीन्स सिंगल, ठीक आहे ना. तर सिंगल अॅनिमल मध्ये दोनही सेक्स ऑर्गन्स किंवा सिस्टीम्स प्रेझेंट असतील, तोही शब्द लक्षात ठेवायचा, मोनोशियस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. क्लायटेलर ग्लँड्स सिक्रेट ब्लँक अल्ब्युमिनस फ्लुइड, प्लाझ्मा, ब्लड की म्युकस. आन्सर सोपं आहे याचं. A. Albuminous fluid. Albuminous fluid. fluid. Okay, good. Question 3. Dash dash pairs of testis sacs are present in the leech. So मागचा जो टॉपिक रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा आपण बघितलं त्याच्याशी रिलेटेड, 12, 11, 10 की 13. How many pairs of the testes are present? The testis sacs are present. 11. 11 pairs. त्यांची रेंज कुठे आहे, कुठल्या सेगमेंट पासून कुठल्या सेगमेंट पर्यंत राहतात? 12 to 20 second. Yes, 22 good, second. good. Testis sacs are located from dash dash to dash dash segment, 12 to 20 second segments. Okay. Next question. In leech, ovisac situated in the blank segment, 11th, 12th, 14th, or 10th. Ovisac is the part of the female reproductive system. And the ovisac always remains in the pair. 11th. Yes, that answer is the 11th. आणि ते पेअर मध्ये असतात ओव्हिसॅक, आणि ओव्हिसॅकच्या आतमध्ये काय असतं, कॉइल्ड दॅट ओव्हरी. प्रत्येक एका ओव्हिसॅक मध्ये एक. कॉप्युलेशन इन लीच अकर्स इन डॅश डॅश मंथ. कॉप्युलेशन March and April. Yes, answer is the March and the April. Next question. Dash dash fertilization occurs in leech, external, internal, cross, all of these. External. External. Yes. Internal आहे. Internal आहे. इंटरनल आहे. बघा लक्षात ठेवा, मगाशी वारंवार आपण एक्सप्लेन केलेलं आहे. डॅश डॅश फर्टिलायझेशन अकर्स इन लीच. दोनही लीच एकत्र येतात, दोघांमध्येही एक्सटर्नल जेनायटल ओपनिंग्स आहेत, मेल आणि फिमेलच्या दोन्ही, त्याच्यामुळे अपोजिट येऊन एकमेकांसोबत क्रॉस करतात ते. ठीक आहे. इंटरनल जरी असलं तरी दोघांमध्ये मेटिंग होते, हे लक्षात ठेवायचं. एकाच मध्ये मेटिंग होतंय का, एकामध्ये जर मेटिंग होत असेल तर आपण इंटरनल म्हणू आपण. ठीक आहे. परंतु दोघांमध्ये ऍट ए टाइम मेटिंग होते म्हणून त्याला आपण नाव देतो क्रॉस असं आपण म्हणतो. इंटरनल पण हा शब्द अगदी योग्य आहे, परंतु इंटरनल केव्हा होईल, एक मेट यासोबत करतोय, ठीक आहे ना, तर इथे पेनिस इन्सर्ट होते फिमेल मध्ये, पण त्याच सोबत इथे सुद्धा होते, याचा अर्थ की क्रॉस फर्टिलायझेशन विच इज ऑब्झर्व्ड. नेक्स्ट वन. ककून इज फॉर्म बाय डॅश डॅश सेगमेंट्स. कुठल्या सेगमेंट्स मध्ये ककून फॉर्म होते? Nine to 11. 9 to 11. ओके. आता एक लक्षात ठेवायचं, इथे ककून कोण तयार करते, कुठला तरी रिजन आहे, त्याला आपण नाव देतो क्लायटेलर रिजन, आणि तेच एक प्रकारे ककून तयार करतं. याचा अर्थ असा की त्याची पोझिशन नेमकी कुठे असेल तर 9 to 11. ठीक आहे.
लीच इज डॅश डॅश ॲनिमल, हर्बिव्होर्स, कार्निव्होर्स, एक्टोपॅरासाइट किंवा नन. एक्टोपॅरासाइट. एक्टोपॅरासाइट. ओके. कार्निव्होरस पण म्हणता येईल तिला, परंतु आपण स्पेशल एक शब्द वापरतोय सॅंग्विव्होरस. ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायचं. इन लिच क्लायटेलर रिजन लाईज ऑन द सेगमेंट नंबर. आन्सर तुम्हाला माहिती आहे, जे 8 क्वेश्चन मध्ये होतं. 9 9 to to 11. Okay, good. Next question. The female genital pore is situated on dash dash somite. Somite म्हणजेच segment. 10th, 11th, 12th, 17th. टेन. Yes. Answer is the 11. याच्याच अपोजिट समजा फिमेलच्या जागी जर मेल असतं तर तो ऑप्शन फर्स्ट असतं, दॅट इज अ 10th that segment where the male genital pore is present, as well as female genital pore जो तो कुठे असेल 11th सेगमेंटला असेल. आणि 12 पासून तर 22nd पर्यंत काय असतं तर टेस्टीज सॅक प्रेझेंट असतात. ही थोडस लिंक जोडायची की जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. नेक्स्ट अँड द लास्ट क्वेश्चन. डॅश डॅश सिक्रेट्स 2 पोलर प्लग्स ऑफ द ककून. लीच मध्ये 2 पोलर प्लग तयार करण्याचं काम ककूनचं कोण करतं? क्लायटेलर ग्लँड, म्युकस ग्लँड, सलायव्हरी ग्लँड की प्रोस्टोमियल ग्लँड. Lighter. Yes. Dash dash secretes 2 polar plugs of the cocoon. Clitoral gland, mucus gland, salivary gland की prostomial gland. Clitoral gland. Clitoral gland. Glands. Yes. Clitoral gland हे albuminous fluid secrete करते and which provide the nourishment किंवा nutrients to the developing embryo. आणि हळूहळूपणे स्टेप बाय स्टेप. Prostomial glands. यस यस दॅट इज अ सिक्रेशन जे आहे ते समोर सिक्रेट सॉरी द ककून सिक्रेट जे समोर हळूहळू मूव्ह होत आहे अँटीरियर एंडला. आणि खऱ्या अर्थाने प्रोस्टोमियल ग्लँड्स विच आर प्रेझेंट इन द प्रोस्टोमियम विच फॉर्म द पोलर प्लग. ते समोर होऊन पोलर प्लग्स मधनं मॅच्युअर झाल्यानंतर हॅचिंग झाल्यानंतर ते पोलर प्लग्स ओपन होतात आणि ओपन होऊन काय बाहेर पडतात ते यंग लार्वी सॉरी यंग लिचेस ते बाहेर पडत असतात. काय लक्षात तुमच्या? हे झालं आपलं आजचा लेक्चर आणि त्यासोबत असणारे एक्सरसाइज. उद्यापासून आपण सुरुवात करतोय द नेक्स्ट टॉपिक. त्याला आपण नाव देतोय स्टडी ऑफ द कॅरोटिड.